Hello everyone. So our next point is objectives of communication. Previously we have seen types of communication: horizontal, vertical, diagonal, uh, grapevine communication system, informal communication. Now let's see objectives of communication. The main aim of communication is to obtain or understand the response. Communication plays an important part in corporate or organizational success. A group of people work for organization towards achieving the common goals of the organization. The general purpose of communication in organization is to coordinate between number of people in different department and for smooth working of organization. Communication is very important and desired. आता कम्युनिकेशनचा मेन पर्पज काय आहे तर ऑर्गनायझेशन च्या अंडर द सेम रूफ ऑफ द ऑर्गनायझेशन नंबर ऑफ पीपल वर्किंग फॉर दिस सेम किंवा त्यांचा पर्पज जो आहे तर तो सेम असतो की सेट केलेले गोल्स जे आहेत तर ते अचीव्ह करण्यासाठी त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करणं गरजेचं आहे लाईक व्हाईल प्लॅनिंग और प्लॅन ऑफ ऍक्शन इम्प्लिमेंट करताना किंवा रिझल्ट जो आहे तर तो इव्हॅल्युएट करताना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कम्युनिकेशन शिवाय इनकम्प्लीट आहेत. आता हे ऑर्गनायझेशनल पर्स्पेक्टिव्हने आपण बघितलं. ह्याच्यामध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशनचा सुद्धा पार्ट आहे. फक्त कामाच्या बद्दल आपण बोलत राहू का ऑर्गनायझेशन मध्ये तर नाही. तुमचं पर्सनल लाईफ जे आहे तर ते पर्सनल लाईफ सुद्धा त्याच्यामध्ये मॅटर करतं. की तुम्ही एकमेकांशी शेअर करत असता. आपण इन्फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये बघितलं की कॅन्टीन किंवा ब्रेक टाइम जो आहे तर त्याच्यामधलं कम्युनिकेशन जे आहे तर ते इन्फॉर्मल आहे. तेव्हा तुमचं डेझिग्नेशन नुसार तुम्ही बोलत नसता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओके. तर इथे आपल्याला एक डायग्राम दिली आहे. पहिलं आहे पहिला पॉइंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन मधला इन्फॉर्मेशन, देन ऍडवाइस, ऑर्डर अँड इन्स्ट्रक्शन, persuasion, motivation, education, and warning, boosting the morale of employees. आता वन बाय वन बघत जाऊया. What is information? The main objective of business communication is to exchange information with the internal and external parties. आता पहिला मेन ऑब्जेक्टिव्ह जो आहे तर इन्फॉर्मेशन जी आहे तर ती एक्सचेंज केली गेली पाहिजे इंटरनल आणि एक्सटर्नल पार्टीजला. आता इंटरनल पार्टीज मध्ये कोण येतं तर तुमचे सबऑर्डिनेट्स, तुमचे अदर डिपार्टमेंट मधली लोक जे आहेत तर ते इंटरनल पार्टीमध्ये येतात. एक्सटर्नल पार्टीज मध्ये तुमचे डीलर्स येतात, तुमचे बिझनेस पर्सन, फायनान्सर्स, इन्व्हेस्टर्स आहेत, बायर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, होलसेलर्स आहेत किंवा तुमचे सप्लायर्स जे आहेत तर ते एक्सटर्नल पार्टीज मध्ये येतात. तर त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आता इंटरनल पार्टीज मध्ये आपण जो प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी डिफाईन करतो किंवा टार्गेट सेट करतो तर ते काय करतो आपण कन्व्हे करतो ती इन्फॉर्मेशन की आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करायचंय. एक्सटर्नल पार्टीज जे आहेत तर आपलं स्पेसिफिक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ज्या असतील तर त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो किंवा तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमची रिक्वायरमेंट चेंज झाली असेल तर तुम्ही त्या सप्लायरशी त्या पद्धतीने बोलू शकता. नेक्स्ट आहे इंटरनल कम्युनिकेशन ऑकर्स विदिन द ऑर्गनायझेशन थ्रू ऑर्डर्स, instructions, suggestions, opinions, etc. The main objective of business is to pass on information and making people informed. For example, all the advertisement activity that we see around is an attempt to inform and pass the information to others. आता जस्ट मी तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल पार्टीचं एक्झाम्पल सांगितलेलं. इंटरनल कम्युनिकेशन कशासाठी केलं जातं तर ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन, ओपिनियन, सजेशन आहेत तर त्याच्यासाठी इंटरनल कम्युनिकेशन जे आहे
तर ते युजफुल आहे किंवा ते यूज केलं जातं. एक्सटर्नल कम्युनिकेशन मध्ये बेस्ट एक्झाम्पल जे आहे तर ते आपण काय केलंय की ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग जे आहे, तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवता. म्हणजे तुम्ही प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती बाहेर लोकांपर्यंत पोहोचून सांगता. मग त्याच्यामध्ये प्रॉडक्टचा यूज आहे, त्याचं युटिलायझेशन, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या सुद्धा आपण कन्व्हे करतो. In case of business houses, this information is mostly about the product or services that they have to offer. आता बिझनेस हाऊसेस जे आहेत तर ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कम्युनिकेट करतात. बट द मोड ऑफ कम्युनिकेशन मे बी वर्बल, रिटन, व्हिज्युअल एक्सेट्रा. आता मोड ऑफ कम्युनिकेशन जे आहे तर ते आपण अजून बघितलं नाहीये. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला बेसिक जे बघितलंय की व्हर्बल आणि रिटन कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण ऑडिओ इन्फॉर्मेशन जे आहे, एकतर फेस टू फेस आहे किंवा रेडिओ आहे. मोबाईलवर तुम्हाला रिंग सॉरी आता कोविडच्या रिलेटेड जशी इन्फॉर्मेशन मिळते तर ती व्हर्बल कम्युनिकेशनच आहे. रिटन फॉर्म मध्ये तुम्हाला पॅम्पलेट्स असतील, होर्डिंग्स असतील किंवा बाकीचे डिजिटल मीडिया जरी यूज केला तरी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसते, त्याच्यात फोटो वगैरे दिलेला असतो. ठीक आहे, म्हणजे रिगार्डिंग टू प्रॉडक्ट की त्याचं युटिलायझेशन काय आहे, किंवा त्याचे साइड इफेक्ट काय आहेत, किती कंटेंट पर्यंत यूज करायचंय, कसं यूज करायचं. व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये कार्टून किंवा आपण पिक्चनरी यूज करू शकतो. आता व्होडाफोनच्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या केल्या जायच्या तर त्याला व्हिज्युअल इफेक्ट्स होते. म्हणजे कुठलाही पर्सन ती ऍड करत नव्हता. ते तर ते त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असायचे किंवा तुम्हाला कार्टून कॅरेक्टर्स किंवा इफेक्ट्स देऊन सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघत असाल. आता व्हिज्युअल इफेक्टची जर कुछ तूफानी करते है थम्स अप, सगळं व्हिज्युअल इफेक्ट्स दिलेले आहेत आणि अंडर एक्सपर्ट्स ते शूट केलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांची टॅगलाईन आहे की कुछ तूफानी करते है, तर ते त्या व्हिज्युअल इफेक्ट्सनी कम्युनिकेट करत असतात. नेक्स्ट आहे all business houses flourish with information relevant to their business activity. They must have good knowledge about the market, their competition, the government rules, and the kind of credit that they can benefit from, the current economic position, etc. आता बाकीचे जे बिझनेस हाऊसेस आहेत तर त्यांच्याकडे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जी आहे प्रॉडक्टची किंवा त्यांच्या सर्व्हिसेसची की जे प्रोव्हाइड करतात किंवा डील करतात, तर ती प्रॉपरली तुम्हाला देता आली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे की मार्केट नॉलेज जे आहे तर ते चांगलं असायला हवं. की मार्केटमध्ये करंट ट्रेंड काय चाललाय किंवा सर्व्हिसेस असतील तर सर्व्हिसेस मध्ये मॉडिफिकेशन कसं करता येईल रिसेंट ट्रेंड नुसार. त्याच्यानंतर कॉम्पिटिटर्स कोण आहेत, ते कुठलं प्रोडक्ट ऑफर करतायत, गव्हर्नमेंटचे काही रूल्स मध्ये चेंजेस झालेत का, किंवा ज्यांचे ज्यांचे क्रेडिट आहेत तर ते त्यांना त्यांना दिले गेले का, नाहीतर कॉपीराइट इश्यू किंवा प्रायव्हसी इश्यू अंडर सुद्धा कंप्लेंट्स किंवा केसेस फाईल केल्या जातात, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. किंवा आपण डिटर्जंट पावडरचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये फेकनेस आहे की आपण जनरली पावडरचं किंवा त्या सोपचं एक्झाम्पल बघताना व्हाईटनिंग म्हणून एक सरळ व्हाईट शर्ट किंवा ड्रेस वरून रेष निघून जाते.
आणि त्याच्यामध्ये एकदम क्लिअर व्हाईट कलर असतो. तर तितका व्हाईट कलर खरंच येतो का? तर तो फेकनेस आहे. ठीक आहे. तर जेव्हा आता नेक्स्ट इयरला बघाल, तर नेक्स्ट इयरच्या सब्जेक्ट्समध्ये हे तुम्हाला येणार आहे किंवा बिझनेस लॉमध्ये पण तुम्हाला ह्यातली काही एक्झाम्पल्स बघायला मिळतील, की ही मार्केटिंगच्या रिलेटेड आहेत, की तुम्ही कुठलेही फेक प्रॉमिसेस करायचे नाहीयेत. तर खराब झालेला किंवा चिखलात मळलेला कपडा खरंच इतका स्वच्छ होतो का? तर नाही होत. पण ते दाखवलं जातं. ठीक आहे. मग ते अंडर गव्हर्नमेंट रूल्स किंवा लॉ येऊ शकतं. लेजिस्लेटिव्ह इश्यू आहे तो. त्याच्यानंतर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इज द की टू सक्सेसफुल बिझनेस सक्सेसफुल बिझनेस. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जी आहे तर तीच फॉरवर्ड झाली पाहिजे किंवा कन्वे केली गेली पाहिजे. समजा माझा पर्पज आहे की मार्केटिंग. तर मी चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं गेलं पाहिजे. लीड्स जनरेट केल्या गेल्या पाहिजे. मला माझा पर्पज जो आहे तर तो एक्झिक्यूट करता आला पाहिजे, फुलफिल करता आला पाहिजे. तर त्याच्यामध्ये समजा एखादं प्रॉडक्ट आहे, तर त्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मला देता आली पाहिजे. उगाच म्हणजे माझं प्रॉडक्ट आहे समजा रिस्ट वॉच आणि रिस्ट वॉचच्या रिलेटेड न बोलता मी बाकीचंच म्हणजे टाईम रिलेटेड काहीतरी बोलत बसले, तर म्हणजे युजलेस इन्फॉर्मेशन आहे ती, की समहाऊ मॅटर करेल समोरच्याला कन्व्हिन्स करण्यासाठी. पण तुमचं प्रॉडक्ट कसं वेगळं आहे. म्हणजे ₹50 घड्याळ सुद्धा तीच वेळ दाखवतं आणि 5,00,000चं घड्याळ सुद्धा एकच वेळ दाखवतं. ठीक आहे. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट वेगळं काय? तुमचं प्रॉडक्ट का पर्चेस केलं गेलं पाहिजे? ह्याच्या रिलेटेड म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळे फीचर्स आहेत का? किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही सिस्टम बिल्ड केली आहेत का? अलार्म सिस्टम असेल, डेट किंवा डे जो आहे, तर तो त्याच्यामध्ये दिसतोय का? किंवा दुसऱ्या कंट्रीचा कुठला टायमिंग त्याच्यामध्ये सेट होईल का? नंबर ऑफ फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. But now in the modern times, due to the uh, advent of the World Wide Web, that is www dot आपण जी वेबसाईट साठी यूज करतो, there has been a sudden explosion in the volume of information that is available to a business houses, and it is becoming increasingly difficult for business houses to find information that is reliable, complete, updated and fresh. आता वेबसाईटवर नंबर ऑफ किंवा नेटवर आपण कन्सिडर करूया. नेटचा यूज किंवा ट्रेंड इतका आहे, की नेटवर खूप जास्त इन्फॉर्मेशन अपलोड केली जाते. आता Google जो सर्व्हर आपण जनरली यूज करतो, तर त्याच्यावर नंबर ऑफ डेटा जो अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये वेबसाईट्स थ्रू इन्फॉर्मेशन जी डेली पोस्ट होते, हजारोनी पोस्ट त्याच्यावर जातात रिलेव्हंट टॉपिकच्या. तर तुम्हाला जेव्हा Google तुम्ही एखादं टॉपिक सर्च केल्यानंतर Googleमध्ये तुम्हाला अ, अ, जे सिक्वेन्स वाईज इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. तर त्याला त्यांनी क्रायटेरिया लावलेलं असतं, की मोस्ट व्हिजिटेड किंवा मोस्ट प्रेफरेबल इन्फॉर्मेशन. आणि जितकी कमी एमबी मध्ये ती असेल किंवा केबी मध्ये असेल, तर त्याचा ऑप्शन पहिला आहे. तर ते नंबर ऑफ इन्फॉर्मेशन ही खूप जास्त कलेक्ट झाल्यामुळे तो डेटा बायफरगेट करणं किंवा रिफ्रेश करणं, रिलायबल डेटा काय आहे, तर ते फाइंड आउट करणं हे थोडंसं डिफिकल्ट होत चाललेलं आहे. मग आता जेव्हा तुम्ही सर्च करता एखादा पॉइंट, समजा एखादा क्वेश्चन असेल, तर तो क्वेश्चन तुम्ही जसाच्या तसा Googleला सर्च करता. पण मग त्याच्यातले जे कीवर्ड्स आहेत, तर तेच तुम्हाला फाइंड आउट होतात आणि कीवर्डच्या रिलेटेड तुम्हाला डेटा मिळतो. तुम्हाला एक्झॅक्ट डेटा मिळेलच असं नाहीये. Therefore, it has been vital for any businesses to obtain acute
accurate information, and this demand for accurate information has given birth to a new group of people called inform uh, intermediaries who do not deal with any kind of good but deal in information. Now a business house not only take information but also give information. For example, it has to give out information regarding profitability, the quality of product, the facilities that they provide to the workers, or the services that they render towards the community. आता याच्यामध्ये प्रोडक्टच्या रिलेटेड डील न करता फक्त इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड जे बिझनेस करतात, आता त्याच्यामध्ये क्रिटिक्स जे आहेत ते क्रिटिक्स काय करतात, स्टार देतात. क्रिटिक्स तुम्हाला जनरली माहित असतील की हॉटेल्स ना किंवा मूवीजच्या रिलेटेड तुम्हाला क्रिटिसिझम माहित असेल. आपण जेव्हा स्टार चेक करतो, एखाद्या मूवीला किती स्टार दिले, 10 किंवा 5 आउट ऑफ, तर ते क्रिटिक्स देतात, मूवी क्रिटिक्स. त्याच्यानंतर हॉटेलला 5 स्टार आहे, मग त्याचं रेटिंग कमी होतं, 5 वरून 3 स्टार वर येतं किंवा 3 स्टार हॉटेल कन्वर्ट 5 स्टार मध्ये होतं. तर क्रिटिक्स काय करतात की त्यांना दिलेले स्टँडर्ड जे आहे तर ते ऍज पर स्टँडर्ड ते क्रॉस चेक करतात की तुमची सर्व्हिस असेल, तुमच्याकडचं प्रोडक्ट आहे, तुमचं व्हरायटी आहे, टेस्ट आहे, प्रेझेंटेशन आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काउंट केल्या जातात. त्याच्यानंतर आहे ओके, बिझनेस फक्त प्रोडक्टच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देत नाहीत बिझनेस हाऊसेस, तर प्रॉफिटेबिलिटी आहे किंवा क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स जे आहेत किंवा फॅसिलिटीज ज्या प्रोव्हाइड केल्या जातात वर्कर्ससाठी, तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा त्यांना कन्वे करावी लागते. कारण आता पब्लिक जे आहे तर ते खूप जास्त अवेअर होत चाललेलं आहे. तर त्याच्यातला अवेअरनेस जो आहे तर तो ऑर्गनायझेशनचा सक्सेस रेट काय आहे, किंवा ऑर्गनायझेशन जर एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचं प्रॉमिस देत असेल पण ती ऑर्गनायझेशन खरंच सर्वाइव्ह होणार आहे का मार्केटमध्ये, मग त्याची प्रॉफिटेबिलिटी जी आहे तर ती त्यांना पब्लिश करावी लागते इयरली ऑर सेमी इयरली बेसिस. त्याच्यानंतर प्रोडक्टची क्वालिटी जी आहे तर त्याचे ऍक्च्युअल स्टार्स जे आहेत ते क्रिटिक्सनी दिलेले असतात किंवा सर्टिफिकेट असतात. समजा फूड रिलेटेड प्रोडक्ट्स जर असतील तर फिसाईचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तर ते सर्टिफिकेट जर असतील तर ते त्यांना पब्लिश करावे लागतात विथ प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आहे ऍडवाइस. Giving advice is based on individual oriented and work oriented basis. Advice should not be given for pinpointing mistakes, rather it should be helpful for improvement. Effective advice promotes understanding, and it could be a two-way process if the subordinate staff is given freedom. आता ऍडवाइस जी आहे तर ती इंडिव्हिज्युअल किंवा वर्क ओरिएंटेड बेसिस असू शकते, म्हणजे पर्सनल आहे किंवा रिगार्डिंग टू वर्क देता येऊ शकते. की कारण ऑर्गनायझेशन मध्ये सतत काय वर्क रिलेटेडच डिस्कशन होत असतं किंवा कम्युनिकेशन होत असतं असं नाहीये. तर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्याला सोल्युशन देता येऊ शकतं पर्सनल बेसिसवर सुद्धा, जर तो पर्सन कम्फर्टेबल असेल तर अर्थात. त्याच्यानंतर आहे की मिस्टेक्स पॉइंट आउट करण्यापेक्षा त्या इम्प्रूव्ह कशा करता येतील तर त्याच्यावर फोकस केलं तर ती ऍडवाइस जी आहे तर ती हेल्पफुल होईल. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह ऍडवाइस जी आहे तर ती अंडरस्टँडिंग क्रिएट करते. म्हणजे समजा सिनियर आणि ज्युनियर वर्क
करतायत एकमेकांसोबत, तर सिनियर जो आहे तर तो ज्युनियरला ऍडवाइस करू शकतो किंवा ज्युनियर सुद्धा टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन ट्रेंड जे आहेत तर ते सिनियरला ऍडवाइस करू शकतो की आपण हे यूज करूया किंवा सजेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आहे order and instruction. An order is an oral or written command directing the start, end, or modification of an activity. This form of communication is internal and is carried out within a business houses. Order may be written or verbal. आता ऑर्डर्स किंवा इन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते ओरल किंवा रिटन असतात. तर तुम्हाला कुठल्याही ऑर्डर्स ज्या दिल्या जातात त्या कॉलेजची एक्झाम रिलेटेड किंवा हॉलिडे रिलेटेड नोटीस जी असेल तर ती तुम्हाला रिटन फॉर्मॅट मध्ये. त्याच्यानंतर असाइनमेंट जर आम्ही तुम्हाला सांगत असतो, इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा ऑर्डर्स असतील त्याच्यामध्ये, तर ते आम्ही तुम्हाला ओरली सांगतो लेक्चर मध्ये. ठीक आहे. आता रिटन ऑर्डर्स स्पेसिफिकली बघूया. रिटन ऑर्डर्स आर given when the nature of work is very important or the person who would perform the task is far away. We should always be careful while handling out written orders and should always keep a copy of the order so that follow-up action could be taken. रिटर्न ऑर्डर जी आहे तर ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते. मग आपले मेल्स जे आहेत तर ते सुद्धा रिटर्न ऑर्डर मध्ये येऊ शकतात. तर ऑलवेज त्याची एक कॉपी जी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे. समजा मी माझ्या एम्प्लॉईजना ऑर्डर दिली असेल आणि ती ऑर्डर मी पास केली. माझी साइन आहे त्याच्यावर. एम्प्लॉईज काय करतील, ती ऑर्डर मिसप्लेस करून टाकतील आणि सांगतील आम्हाला ऑर्डर मिळालीच नव्हती. ठीक आहे. मग जेव्हा ऑर्डर पास केली जाते तर तेव्हा त्याची एक कॉपी माझ्या स्वतःकडे मी ठेवली पाहिजे किंवा माझ्या सिनियर बॉसेसला सुद्धा फॉरवर्ड केली पाहिजे की या डेटला मी ऑर्डर पास केली होती आणि जेव्हा मी सर्क्युलेट करते एम्प्लॉईज मध्ये तेव्हा त्यांची साइन त्याच्यामध्ये असायला हवी की त्यांचा कन्सर्न आहे किंवा त्यांनी ऑर्डर रिसीव्ह केली. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरल ऑर्डर्स. Oral orders are given when work is urgent nature and the person is nearby. But in the both cases, it is very essential to follow. ओरल ऑर्डर्स ज्या आहेत तर त्या अर्जंट बेसिस किंवा प्लॅन माझा लगेच चेंज झालेला आहे की आपण एखाद्या प्रोजेक्टवर वर्क करतोय आणि त्याच्यामध्ये इमिजिएटली काही चेंजेस करायचे आणि मला टास्क कम्प्लीट करायचा. तर तेव्हा आपण आता प्रत्येक गोष्ट रिटर्न फॉर्मॅट मध्ये जर आपण नाही करणार, काही गोष्टी ओरल फॉर्मॅट मध्ये सुद्धा केल्या जातात. तर दोन्ही मध्ये कॉमन काय आहे तर त्याचा फॉलोअप ठेवणं. तर ओरल ऑर्डरचा फॉलोअप ठेवणं कंपॅरेटिव्हली थोडं डिफिकल्ट असतं. रिटर्न ऑर्डरचा फॉलोअप जो आहे तर तो स्पेसिफिकली मेन्शन केलेला असतो आणि मुळात त्यांच्याकडे कॉपी असते. तर त्याचा फॉलोअप ठेवणं आणि त्याचा एव्हिडन्स म्हणून यूज केला जाऊ शकतो की ह्या डेटला, या डेडलाईनला आपल्याला ही स्टेप कंप्लीट करायची होती तर ती झाली आहे का किंवा त्याच्या रिलेटेड आपण डिस्कस करू शकतो डिरेक्टली. त्याच्यानंतर आहे persuasion. Persuasion may be defined as an effort to influence the attitudes, feelings, or belief of others, or to influence action based on those attitudes, feelings, or belief. Persuasion can be done to convince other. It is not imposing pressure or rigidness. One should look at the situation from the other person's angle. The persuasion जे आहे तर त्याच्यामध्ये जनरली लीडर परस्यू दी अदर्स. ठीक आहे. तर तो त्याचा इन्फ्लुएन्स जो आहे तर ॲटिट्यूड इन्फ्लुएन्स करतो बाकीच्यांचा, त्यांचे फिलिंग्स, त्यांचे बिलीफ जे आहेत किंवा ऍक्शन आहे. तर लीडर काय करतात की त्यांना इन्फ्लुएन्स करतात की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यायचंय
किंवा ज्या पद्धतीने त्यांनी सेट केलेल्या स्ट्रॅटेजीज आहेत की गोल्स अचीव्ह करता येतील, तर त्या पद्धतीने ते पर्स्यूट करतात टू अदर ग्रुप ऑफ पीपलला. त्याच्यामध्ये दुसरी जी आहे तर बाकीच्यांना कन्व्हिन्स करू शकतात. मग त्याच्यामध्ये कस्टमर असतील, डीलर आहेत, अदर बिझनेसेस आहेत किंवा तुमचे एम्प्लॉईज आहेत, की एखादा प्लॅन एक्झिक्यूट करत असू तर तो प्लॅन कन्व्हिन्स करताना किंवा त्याच्यातली स्ट्रॅटेजी जी आहे तर ती चेंज करताना. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मोटिवेशन. कम्युनिकेशन इज communication in business is also necessary to motivate the workers. So if the communication is proper in motivating the workers and the workers are motivated enough, the worker gets uh, done easily and efficiently. They will work independently and without supervision. आता कम्युनिकेशन जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहेच की वर्कर्सना मोटिवेट केलं गेलं पाहिजे. आपण रिपोर्ट मध्ये पण बघितलंय की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मोटिवेशन जे आहे की तुम्ही जनरली क्लासमध्ये बघितलं असेल की तुमच्यातल्या काही जणांना सांगितलं जातं, हा तू खूप चांगलं काम करतोयस किंवा हा ठीक आहे, अगदी बी ग्रेड मिळाली असेल तरी त्याला सांगितलं जातं, हा चांगले मार्क्स आहेत, पुढच्या वेळेला बी प्लस मिळव. ठीक आहे. तेच विरुद्ध दिशेला जाऊन काही स्टुडंट्सना असं सांगितलं जातं की ए ग्रेड मिळाली आहे, ओ ग्रेड मिळायला हवी होती. ठीक आहे. आता हे दोन्ही आहे की ज्याला बी ग्रेड मिळाली आणि त्याला बी प्लस साठी मोटिवेट केलं जातंय, हे पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे. ज्याला ए ग्रेड मिळाली आणि त्याला ओ ग्रेड साठी मोटिवेट केलं गेलं जातंय की तुला ओ ग्रेड मिळायला हवी होती पण ए ग्रेड मिळाली आहे, तू अभ्यास केला नाहीस. हे निगेटिव्ह मोटिवेशन आहे. पण ह्याच्यामध्ये दोन्ही पर्सनची कपॅसिटी आणि मेंटॅलिटी जी आहे तर ती अनलाइज केली जाते. म्हणजे ज्याला ए ग्रेड मिळाले तर तो एनर्जेटिकली स्टडी करून तो ओ ग्रेड मिळवेल, त्याची कपॅसिटी ती आहे. म्हणून त्याला निगेटिव्ह मोटिवेट केलं जातं, थोडासा स्ट्रेस दिला जातो. ठीक आहे. आणि एखादा जो लो कॉन्फिडंट पर्सन आहे त्याला पॉझिटिव्ह मोटिवेशन दिलं जातं की हा आपण राईट ट्रॅकवर आहोत. त्याच्यानंतर दुसरं आहे की मोटिवेशनमुळे किंवा आपण प्रेज जे करतो किंवा रिकॉग्नाइज करतो वर्क, म्हणजे आपण शाबासकी देतो किंवा व्हेरी गुड, वेल डन, हे जे वर्ड्स यूज करतो तर हे मोटिवेट करतात पर्सनला की अजून चांगलं काम करू म्हणून. मग तुमच्या असाइनमेंट मध्ये तो रिमार्क सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन. एज्युकेशन इज अ व्हेरी conscious process of communication. It involves both teaching and learning. Organization educate their employees in the form of training. Is education is given to the management, employees, and general public. Now, communication is also use the business to increase the circle of knowledge. आता त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. 3 टाइप्स मध्ये बायफर्गेट केलं एज्युकेशन. एम्प्लॉई साठी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट जे आहे तर ते एज्युकेशनच आहे. तर पहिलं आहे एज्युकेशन फॉर फ्युचर मॅनेजर्स. Here, junior personnel in the organization are trained to handle important assignments involving responsibility so that they can succeed in the future. म्हणजे प्रमोशनल लेवलसाठी जे ट्रेनिंग प्रोव्हाईड केलं जातं म्हणजे फ्युचर मॅनेजर्ससाठी, तर ते पण एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर बी टाइप जो दाखवलाय तो एज्युकेशन फॉर न्यू बाईज. तर न्यू पर्सन जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये एंटर होतो तर त्यांना इंडक्शन प्रोग्राम जो आहे तर तो प्रोव्हाइड केला जातो. कंपल्सरी आहे एव्हरी ऑर्गनायझेशनला. तर त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचं कल्चर जे आहे, कोड ऑफ डिसिप्लिन, वर्क इथिक्स जे आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत ऑर्गनायझेशनचे, त्यांचे एक्झॅक्ट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत तर त्या डिफाईन केल्या जातात. तर हे सुद्धा एज्युकेशनचाच पार्ट आहे.
त्याच्यानंतर थर्ड टाइप जो आहे तर तो आहे एज्युकेटिंग दी पब्लिक. Now this is done by advertising, information talks, newspapers and journals. This is done to information the public about the product, functioning of the company and various schemes offered by the organization. आता पब्लिकला एज्युकेट कसं केलं जातं तर तुमच्या प्रॉडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे तर ते केलं जातं किंवा मार्केटिंग केलं जातं. मग त्याच्यामध्ये न्यूजपेपर आहे, इंटरव्ह्यूज आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याची हेल्प घेतली जाते. दुसरं आहे की ऑर्गनायझेशन काय पद्धतीने काम करते किंवा त्याचा सक्सेस रेट काय आहे, ऑर्गनायझेशनची मार्केटमधली व्हॅल्यू काय आहे, तर ती सुद्धा प्रोव्हाइड केली जाते की जेणेकरून पब्लिकचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे ऑर्गनायझेशन कडे बघण्याचा तर तो पॉझिटिव्ह होईल. नेक्स्ट आहे वॉर्निंग. इफ द एम्प्लॉईज डू नॉट अबाइड दी norms of the organization, warning is a power of communication tool which can be general and specific. Specific warning should be administrated in private and after through investigation. The aim of warning should be the organizational betterment. The वॉर्निंग्स ज्या आहेत तर त्या पण इम्पॉर्टंट आहेत की ऑर्गनायझेशनचे नॉर्म्स जे आहेत तर ते फॉलो केले जात नसतील तर वॉर्निंग दिल्या जातात. आता तुम्ही लेक्चरला सुद्धा जॉईन होता तर तेव्हा तुम्हाला वॉर्निंग दिली जाते. तुम्ही अनोटेशन ऑन करून स्क्रीनवर जे स्केच करत असता किंवा ड्रॉ करत असता मार्करने तर तुम्हाला वॉर्न केलं जातं, नाव घेऊन वॉर्न केलं जातं. ठीक आहे. ही काय आहे वॉर्निंग की तुम्ही अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस करू नका, त्या रॉंग प्रॅक्टिसेस आहेत. नाहीतर मग तुम्हाला पुढचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत कॉलेजच्या ऍक्शन्स ज्या आहेत तर त्या फेस कराव्या लागतील. लास्ट पॉइंट आहे बूस्टिंग द मोरल ऑफ द एम्प्लॉईज. Another very important objective of business communication is to keep the morale of the workers high so that they work with vigor and confidence as a team. This is major factor that can be have very serious impact on the success of the business house. But as a morale is a psychological factor. The state of high morale is not a permanent factor. A organization may have high morale among the workers for a quarter, but may find that the employees have lost their morale in the next quarter. आता so to keep the morale of employees high, the organization has to put continuous efforts in the direction. आता मोरल जे आहे तर तो सायकोलॉजिकल फॅक्ट आहे. आता तुम्हाला पण एखादं मोटिवेटेड स्पीच दिलं असेल तर तुम्ही 2-4 दिवस त्या मोटिवेशन मध्ये असता किंवा त्या ऑरामध्ये असता आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही पुन्हा तुमच्या आधीच्या जागी यायला सुरुवात करता. तुमचं मोटिवेशन जे आहे तर ते निघून जातं कारण तो एक्सटर्नल फॅक्टर आहे, सायकोलॉजिकल फॅक्टर आहे. तर तसंच मोरल्स आहेत एम्प्लॉईजचे की ते ऑर्गनायझेशनला एम्प्लॉईजची व्हॅल्यू आहे किंवा ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजना कन्सिडर करते. त्यांच्यासाठी फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात किंवा त्यांचे लीव्ह मॅनेजमेंट सिस्टीम आहे. त्यांना वर्क प्लेसला कम्फर्टेबल फील होतं का? त्यांना बाकीच्या फॅसिलिटीज हव्यात का? एक्सेट्रा. म्हणजे एम्प्लॉईची केअर केली जाते थोडक्यात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं मोरल व्हॅल्यू जे आहेत तर ते इन्क्रीज होतात टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन आणि ते इफिशियंटली वर्क करायला लागतात. डेडिकेशन ऑफ वर्क जे आहे तर ते त्याच्यातून येतं. त्याच्यानंतर एम्प्लॉईजच्या पॉलिसीज ज्या आहेत तर त्या सुद्धा ऑर्गनायझेशन काढून देतं स्पेसिफिकली वर्कर्सच्या. तर मोरल बुस्टिंग जे आहे तर ते कंटिन्युअस मॅनर मध्ये करावं लागतं. कारण जसं मी मोटिवेशनच्या रिलेटेड सांगितलं तर सायकोलॉजिकल फॅक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. तर ते कन्सिस्टंट ठेवण्यासाठी टाइमली त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागतं रिगार्डिंग टू देअर कंप्लेंट्स, देअर सजेशन्स एक्सेट्रा. ठीक आहे. आता तुमचा हा टॉपिक पण संपलाय.